इयत्ता 12वी कॉमर्सचे विद्यार्थी, पार्टनरशिप फायनल अकाउंट्स हा भाग आपला सुरू आहे. हा व्हिडिओ क्रमांक 4 आहे, ज्यामध्ये आपण महत्त्वाच्या ज्या बोर्डाच्या परीक्षेसाठी ॲडजस्टमेंट आहे त्यापैकी काही ॲडजस्टमेंट आज डिस्कस करणार आहे. त्यापैकी अतिशय सोपी अशी ॲडजस्टमेंट जी प्रत्येक वेळी पेपरला येते ती आहे क्लोजिंग स्टॉक. सगळ्यांना माहिती की क्लोजिंग स्टॉक कुठे रेकॉर्ड होतं. तर क्लोजिंग स्टॉक कॉस्ट किंवा मार्केट प्राइस जी छोटी रक्कम असेल त्या किमतीला रेकॉर्ड केलं जातं. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट होतात. पहिला इफेक्ट दिला जातो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट असतो बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ठीक आहे. सो क्लोजिंग स्टॉक कॉस्ट प्राइस जर छोटी असेल तर कॉस्ट प्राइस आपण लिहिणार आहे, किंवा जर मार्केट प्राइस छोटी असेल तर मार्केट प्राइस विल बी रिटर्न ऑन ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड और नॉट ऑन अँड बॅलन्स शीट असेट साईड. ठीक आहे. तर पुढे जाऊयात काय दिले पाहू. पुढची ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या संबंधित असतील तर ते आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेग्युलर एक्सपेन्सेस जे ट्रायल बॅलन्समध्ये असतात त्यामध्ये ॲड होणार आहे. फॉर एक्झाम्पल, जर ट्रायल बॅलन्समध्ये सॅलरी दिला असेल आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं असेल की आउटस्टँडिंग सॅलरी, तर आउटस्टँडिंग सॅलरी ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सॅलरीमध्ये काय होणार आहे ह्या पद्धतीने ॲड केली जाणार आहे. ठीक आहे. आणि आउटर कॉलमला त्याची टोटल घेतली जाईल. सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग सॅलरीचा जो आहे तो पुढे दाखवला जाईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला डिरेक्टली आउटर कॉलम. सो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस एक्सपेन्सेसमध्ये ॲड आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण दाखवत असतो. खूप सोपी ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर इन्कम रिसिवेबल, त्यालाच म्हटलं जातं इन्कम अर्न्ड बट नॉट रिसिव्ड, म्हणजे ड्यू बट नॉट रिसिव्ड, येणं बाकी आहे आलेलं नाही. सो आपल्याला फॉर एक्झाम्पल जर इंटरेस्ट वर्षभरामध्ये मिळालेले असेल तर ते इंटरेस्ट दिसतं ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला, बरोबर. तर ते आपण लिहिणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कारण ते रेग्युलर इंटरेस्ट रिसिव्ड आहे. त्यामध्ये रिसिवेबल जे आहे इन्कम इंटरेस्ट ऑन अकाउंट ऑफ इंटरेस्ट ते ॲड होणार आहे. सो इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट रिसिवेबल किंवा आउटस्टँडिंग इन्कम म्हणून जे इंटरेस्ट आहे ते ॲड होणार आहे आणि त्याचा सेकंड इफेक्ट होईल बॅलन्स शीटच्या असेट साईडला. सो इंटरेस्ट रिसिवेबल आपण लिहिणार आहे इन्कममध्ये ॲड आणि बॅलन्स शीट असेट साईड. ठीक आहे. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. त्याला दुसरं नाव आहे एक्सपेन्सेस पेड इन ॲडव्हान्स. आगाऊ काही जर तुम्ही खर्च केला असेल, पुढच्या वर्षीचा खर्च आत्ताच जर दिला असेल तर तो ह्या वर्षीचा खर्च नसून नेक्स्ट इयरचा एक्सपेन्स आहे. त्यामुळे ओरिजिनल एक्सपेन्सेसमधून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटमधून तुम्ही काय करणार आहे त्याला लेस करणार आहे, मायनस करणार आहे. फॉर एक्झाम्पल, गणितात अनेक वेळा दिलं जातं की इन्शुरन्स जे ट्रायल बॅलन्समधलं आहे, ठीक आहे. सो इन्शुरन्स कुठे असतं ट्रायल बॅलन्समध्ये, ते इथे लिहिणार तुम्ही. आणि इन्शुरन्समधून प्रीपेड इन्शुरन्स जे ॲडजस्टमेंटमध्ये असेल ते तुम्ही लेस करणार. आणि आउटर कॉलमला नेट इन्शुरन्स दिसणार आहे थोडक्यात. आणि प्रीपेड इन्शुरन्सचा दुसरा इफेक्ट जातो बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ठीक आहे. आउटर कॉलमला दाखवायचं प्रीपेड इन्शुरन्स. चलो पुढे जाऊ. रेंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स. तुम्हाला जर रेंटची रक्कम ॲडव्हान्समध्ये मिळाली तर ही एक प्रकारे तुमची लायबिलिटी आहे, म्हणून आधी तर लायबिलिटी साईडला दाखवा रेंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ठीक आहे. तर जे रेंटचे पैसे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये मिळाले, उद्या जर समोरच्या व्यक्तीने मागितले तर परत तुम्हाला काढून द्यावे लागतील. इट्स युअर लायबिलिटी. ठीक आहे. रेंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स इज अ लायबिलिटी. आणि हे काय आपलं इन्कम नाही आहे, त्यामुळे इथून रेंट रिसिव्डमधून वर्षभराच्या रेंट रिसिव्ड जे आहे त्यातून रेंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स काय केलं जाईल लेस केलं जाईल. ठीक आहे. सो दोन इफेक्ट लक्षात ठेवायचे रेंट रिसिव्ड इन ॲडव्हान्सच्या बाबतीत, की रेंट रिसिव्डमधून लेस, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. पुढे डेप्रिसिएशन, अतिशय सोपी 11वी पासून शिकत आलेली ॲडजस्टमेंट आहे. डेप्रिसिएशनचा इफेक्ट काय होतो मधून लेस. फॉर एक्झाम्पल आता इथे दिलं प्लांट अँड मशिनरी, त्यातून डेप्रिसिएशन काय केलं जातं लेस केलं जातं, कमी केलं जातं आणि आउटर कॉलमला टोटल येते. आणि दुसरा इफेक्ट डेप्रिसिएशनचा जातो कुठे
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहितो आपण टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. इतर असेट असतील, बिल्डिंग असेल, फर्निचर असेल, मोटर कार असेल, ह्याच पद्धतीची काय होणार आहे, ऍडजस्टमेंट केली जाणार आहे. ठीक आहे, पुढची ऍडजस्टमेंट पाहूयात आपण. पुढे म्हटलं इंटरेस्ट ऑन लोन टेकन. आपण कर्ज घेतलंय म्हणजे आपली लायबिलिटी आहे. लायबिलिटीवर जर व्याज द्यायचं असेल, देणं बाकी असेल, तर ते आपलं एक्सपेन्स आहे. त्यामुळे आपण लिहिलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे, लायबिलिटीवर जर इंटरेस्ट नावाचं इंटरेस्ट ऑन लोन हे पेएबल असेल, देणं बाकी असेल, तर हा आधी आपला एक्सपेन्स म्हणून लिहिलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि दुसरा इफेक्ट दिलाय आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीमध्ये काय केलंय, लोनमध्ये इंटरेस्ट ऑन लोन काय केलंय, ऍड केलंय. तुम्ही सेपरेटली जरी लिहिलात तरी काही चुकीचं दिसणार नाही. ठीक आहे, लोन लिहा आउटर कॉलमला आणि इंटरेस्ट ऑन लोन सुद्धा कुठे लिहा, आउटर कॉलमला. बॅलन्स शीट लायबिलिटी चालतं, चुकीचं दिसणार नाही. शक्यतो काय करा की लोनमध्ये इंटरेस्ट ऑन लोन ऍड करून दाखवा, कारण ही रिलेटेड ऍडजस्टमेंट आहे, संबंधित आहे लोनशी. पुढे जाऊयात. पुढे म्हटलं इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऑर लोन गिवन. आपण एखाद्याला लोन दिलं किंवा आपण कुठेतरी गुंतवणूक केली, तर ह्यावर जर व्याज मिळालं असेल किंवा मिळणार बाकी असेल, तर कुठे दिसणार, इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट ऑर लोन गिवन. कुठे दाखवणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवणार आहे. ठीक आहे, आय विल बी शोईंग दिस टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड, इथे दाखवणार आहे. आणि सेकंड इफेक्ट, इन्व्हेस्टमेंट किंवा लोन गिवन असेट साईडला, त्यामध्ये इंटरेस्ट ऑन लोन ऑर इन्व्हेस्टमेंट काय केलं जाणार आहे, ऍड. आणि आउटर कॉलमला त्याची टोटल येणार आहे. ठीक आहे, थोड्या ऍडजस्टमेंट खूप जास्त आहेत, त्यामुळे तुम्हाला जास्त वेळा त्या रिवाईज कराव्या लागतील, लक्षात ठेवाव्या लागतील. ऍड कधी, लेस कधी, असेटला कधी, लायबिलिटीला कधी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला कधी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला कधी, हे सगळं लक्षात ठेवावं लागतं. ठीक आहे, प्रॅक्टिस होईपर्यंत. ही ऍडजस्टमेंट आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. याचं नाव आहे रिझर्व फॉर डाऊटफुल बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. आतापर्यंत आपण 4 ऍडजस्टमेंट, 5-6 ऍडजस्टमेंट पाहिले, नॉट 4. तेवढ्या तुम्ही मात्र रिवाईज करा. एक आहे क्लोजिंग स्टॉक, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, बॅलन्स शीट असेट साईड. दुसरं आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्स, एक्सपेन्सेसमध्ये ऍड, बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. इन्कम रिसिवेबल, याचा इफेक्ट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ऍड आणि बॅलन्स शीट असेट साईड. त्यानंतर एक्सपेन्सेस पेड इन ॲडव्हान्स, एक्सपेन्सेसमधून लेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटमधून. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट असेट साईड. त्यानंतर रेंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स, रेंट रिसिव्डमधून लेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला रेंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स काय करणार आहे, इंडिपेंडेंटली लिहिणार आहे. त्यानंतर डेप्रिसिएशन मधून लेस, पण दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर इंटरेस्ट ऑन लोन टेकन, लोन टेकन, लोन इंटरेस्ट ऑन लोन टेकन काय करणार आहे, लोनमध्ये ऍड लायबिलिटी साईडला आणि एक्सपेन्स आहे बिझनेसचा, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ठीक आहे, देणं पण आहे आणि खर्च पण आहे पुढे. आणि इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा लोन गिवन, इन्व्हेस्टमेंट किंवा लोन गिवन मध्ये इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा लोन काय करणार आहे, ऍड. आणि दुसरे इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इतक्या ऍडजस्टमेंट आपण केल्या. बाकीच्या बॅड डेब्स रिलेटेड थोड्या कठीण ऍडजस्टमेंट ज्या आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. या ऍडजस्टमेंट तुम्ही एकदा पाहून घ्या, व्हिडिओ 2-4 वेळा रिवाईज करा. आपण भेटूयात पुढे व्हिडिओ क्रमांक 5 मध्ये. तोपर्यंत आत्तापर्यंत झालेले सगळे व्हिडिओ रिवाईज करा आणि खूप अभ्यास करा.